नमस्कार शिक्षक मित्र हो, आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत कृतींची मालिका घेऊन येतोय बरं का मित्रांनो। निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी करिता आमचं कौशल्य आहे लेखन आणि स्तर आहे 17 स्तर काय म्हणतो? 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 सोपी वाक्य विद्यार्थ्याला ऐकून लिहिता येणं। हो थांबा जरा, नुसतं ऐकून नाही, त्याला आकलनपूर्ण, हा शब्द महत्त्वाचा आहे। आकलनपूर्ण ती वाक्य विद्यार्थ्याला लिहिता येणं। मग आता त्याकरता आपण नवीन नवीन कृती घेऊन आलेलो आहोत। आपल्याला माहीतच आहे कृतींच्या अनेक आपण मालिका बघितल्या आहेत आणि आजची आपली कृती आहे चित्र श्रुत लेखन। बरं का, काहीतरी वेगळं वाटतंय ना? हो, वेगळं वाटतंय। आता आपण घेतोय चित्र श्रुत लेखन। मग यामध्ये आम्हाला वर्गात जाताना आमच्याकडे चित्र असावीत, नाहीतर वर्गात आम्ही चाललो आहे आणि चित्र वेळेवर शोधताय कुठे आहे असं नको व्हायला बरं का। आपली जी खजाना रूपी पेटी आहे ना, अध्ययन साहित्य समृद्ध पेटी, या पेटीतला खजाना म्हणजे चित्रांचा। आपल्याकडे बरीचशी अशी चित्रकार्ड आहेत। ही चित्रकार्ड यांचा वापर करा, कारण ही नुसती ठेवायसाठी नाही हो, ती बाहेर काढा, आपल्या त्या लहान बाळांना द्या आणि आपल्या या कृतीचा आस्वादसुद्धा घेऊ द्या। कारण ही कार्ड आपण जेव्हा वापरतो या कृतीमध्ये, त्यावेळी आपण त्या कृतीमध्ये त्या मुलांना या चित्रावर आधारित 4 ते 5 सोपी वाक्य लिहिता येणं फार गरजेचं आहे। मग मजेशीर गंमत काय आहे? ही आपण जेव्हा कार्ड वापरतो आहोत त्यावेळी एका मित्राने नुसतं कार्ड पकडायचं आणि पुढच्यानी त्यावर वाक्य सांगायची। मग ही वाक्य सांगायची आणि मित्रांनी लिहायची। ही आमची स्टेज बरं का। यामध्ये मजा येणार आहे। आम्ही इथे पियर लर्निंग घेतोय। या पियर लर्निंगमध्ये एक मित्र दुसऱ्या मित्राला चित्रावर आधारित वाक्य सांगणार आणि मित्र ती लिहून घेणार। आहे की नाही मजा? मुलांना फार आत्मविश्वास वाटतो आणि मुलांमध्ये हा आत्मविश्वासच तर आपल्याला निर्माण करायचा आहे। ही कृती फार मजेशीर आहे आणि जर मुलांमध्ये जर हा आत्मविश्वास दिसत नसेल तर शिक्षक मित्र हो, आपण असंही करू शकतो की आपण स्वतः पहिले एक चित्र घेतलं आणि त्या चित्रावर आधारित आपण मुलांना वाक्य सांगितली, ऐकविली। मुलांनी त्या चित्रावरची ती 4 ते 5 वाक्य ऐकून लिहिलीत। ही एक पद्धत झाली। दुसरी पद्धत पियर लर्निंग। अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन, आपलं हे प्रशिक्षण आपण त्यासाठीच घेतलं आहे आणि खरोखर यातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रभुत्व प्राप्त होईल आणि याचा अधिकाधिक सराव घेतला, आपल्या मित्राला आपण सांगतोय आणि आपला मित्र आपलं ऐकून लिहितोय, हा पण भाव जरा मुलांच्या चेहऱ्यावरचं जरा टिपत चला की, आणि खरोखर मुलांना त्यातून मजा येईल आणि या मजेच्या याच्यात मुलं शिकती होतील। आम्हाला माहिती आहे 100% मुलं शिकू शकतात, परंतु तो आत्मविश्वास निर्माण तुम्हीच करू शकता। खरोखर आपल्याला जर हा स्तर गाठायचा असेल तर आपण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे आणि विद्यार्थ्यांचं प्रभुत्व त्यावर निर्माण झालं की आपली कृती ही यशस्वी होईल आणि कृती यशस्वी झाली की निश्चितच आमचा स्तर 17 आम्ही गाठण्यास पुढे वाटचाल करूया आणि या पुढेच्या वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देते। आणि वापरून तर बघा, ही कृती घेऊन तर बघा आणि मग या कृतीची यशस्वीता तुम्ही सगळे चाखून तर बघा, मनोमन समाधान प्राप्त होईल। धन्यवाद।